जुलै ते ऑगस्ट 2025 दरम्यान अमरावती विभागात झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीस मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता। या नुकसानाची दखल घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत 144 कोटींचा मदत निधी मंजूर केलाय। येत्या आठवड्याभरात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट रक्कम जमा होणार आहे। अमरावती विभागात एकूण 1,65,853 हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचं नुकसान झालं होतं। या नुकसानीच्या अहवालावर तातडीनं कारवाई करत केवळ 2 महिन्यांच्या आत शासनानं मदत जाहीर केली हे विशेष। जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या धोरणांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो। मंजूर निधी लवकरच थेट त्यांच्या खात्यावर जमा होईल। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं असल्याचं या निर्णयातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। शेती पिकाचे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले होते ते अतिवृष्टीमुळे असो किंवा नदी नाल्याला पूर आल्यामुळे तेथील पिकाचे झालेले नुकसान असो, या सर्वांचे जिल्हा प्रशासनाच्या मार्फत स्थानिक क्षेत्रीय स्तरावर कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मार्फत पंचनामे करण्यात आलेले आहे। जिल्ह्यात साधारणतः 1,23,000 हेक्टरवर माहे ऑगस्ट मध्ये नुकसान झालेलं होतं आणि त्यामध्ये साधारणतः 1,68,000 शेतकऱ्यांची शेत बाधित झालेली होती। त्याकरता 108,71,00,000 रुपयाची मागणी शासनाकडे करण्यात आलेली होती। या अनुषंगाने शासन स्तरावरून 23 सप्टेंबर रोजी 108 कोटी रुपये मदतीचा GR सुद्धा निर्गमित झालेला आहे।